हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण कल्याणला आलेलो आहोत आणि कोणगावचा मंगळवारचा सुक्या मच्छीचं मार्केट मी आज एक्सप्लोर करणार आहे. चला तर मग. तुम्ही बघत असाल इथे सुक्या मच्छीचे सुके जे बोंबील आहेत ते इकडे आले आहेत, भरपूर प्रमाणात आहेत आणि जाडे बारीक असे आहेत आणि एकदम फ्रेश आहेत, ताजे आहेत. ताई कसे हे? ये 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. किलो. ये 700 750 ला येतील आणि ते हे जरा जाडे आहेत म्हणून काय? निर्ली आहे ते बोंबील आहे. आणि हे कसे आहेत? 600. निर्ली म्हणजे बारीक असते. अच्छा, बारीक बोंबील असतात. ही वाकडी. अच्छा, बारीक बोंबील असतात त्यांना निर्ली बोलतात. आणि हे बोंबील आहेत का? हे जरा जाडे आहेत तर त्याला बोंबील म्हणतात. अच्छा, ते 600 आणि हे 750. हे 700. हे 700. तुम्ही बघत असाल इथे दोन प्रकारचे जवळे इथे उपलब्ध आहेत, खाडीचा आणि समुद्राचा. कसा जवळा? 200 रुपये किलो हा जवळा आहे. घेतल्यात ना, परत ते नको घेऊ. ते बघू, सोडे बघू. हे काय कसे? 700. किती आहेत ते? मोठे पण ते मुंबईला जातात पार्सल. कसे पण ते? कसे पण ते कसे? 600 रुपये. 600 रुपये वाटा ना? किती पाव किलो असतील का मावशी? पण ते 700 800 रुपये विकत होते. अच्छा, 600 रुपयाला ही टोपली आहे म्हणजे हा वाटा 600 रुपयाला आहे. गोल सोडे आणि ताजी दिसतात, एकदम छान फ्रेश आहेत. तुम्ही बघत असाल या मावशींकडे पण जवळा, सोडे, बोंबील, आंबाडी, सुकट, वाकडी सगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला इथे भरपूर प्रमाणात अगदी उपलब्ध आहे. इथे ही मच्छी जी आहे अर्नाळ्यावरून आलेली आहे आणि अर्नाळ्यावरून मार्केटमध्ये एक नंबर असतं. तुम्ही बघत असाल ही सुकी मच्छी जी आहे ही वाव मच्छी किंवा वाम मच्छी जी असते त्याचं खारं आहे इथे उपलब्ध आहे. यांच्याकडे काळी वाम आणि पिवळी वाम अशा दोन प्रकारच्या ज्या वाम असतात त्या उपलब्ध आहे. बघा, ही पिवळी वाम आहे म्हणजे व्हाईट असते ती आहे. ही बहुतेक लोकांना पिवळी वाम आवडत असते, ती पण यांच्याकडे उपलब्ध आहे. 500 रुपये. आणि हे वाले 600. हे 500 रुपये आणि हे 600. जरा जाडे आहेत म्हणून काय? आणि जवळा कसा आहे? जवळा 200 रुपये. जवळा कुठचा बाजार आणलाय तुम्ही? हा अर्नाळ्याची सुकी मच्छी इथे कोणगाव मार्केटमध्ये आपल्याला विकत मिळू शकते. आणि हे खूप मोठं मार्केट आहे. मंगळवारीच हा बाजार भरतो आणि भरपूर प्रकारची मच्छी इथे अवेलेबल आहे. सुके बोंबील आहेत, दांडी सुकट आहे, जवळा आहे, पापलेट आहेत, खारं आहे, अनेक प्रकारची मच्छी इथे उपलब्ध आहे. इथे तुम्ही बघत असाल कोळीच्या मच्छीचे तुकडे ज्याला खारं म्हणतात ते पण इथे अवेलेबल आहे. हे वाम मच्छी जे खातात तुम्हाला माहित असेल, वाम मच्छीचं खारं सुद्धा इथे अवेलेबल आहे. हे पापलेट बघा, तुम्ही बघू शकता केवढं मोठं आहे. हे सुद्धा इथे आहे. ओ हे कसलं खारं आहे ओ भाऊ? हा, घोळीच आहे. घोळीचं खारं पण इथे
उपलब्ध आहे. आता घोळ जी मच्छी ही खूप दुर्मिळ होत चाललेली आहे आणि यांच्याकडे उपलब्ध आहे. सोडे जे आहेत ते पण इथे आहेत. हे गोलवाले सोडे हे पण इथे आहेत. परत घोळीच्या तुकड्या, छोट्या छोट्या तुकड्या पण तुम्हाला उपलब्ध आहेत. भरपूर मोठा बाजार इथे भरत असतो, तुम्ही बघत असाल. ठेवून दे मला कटकट आवडेल अजिबात नाही पडलं. त्या ज्या आहेत त्या पण भरपूर प्रमाणात आहेत. ह्या कशा हो मागता कशा हो भाऊ? हे कसे मागते? कशा? 400 रुपये जोडा. 400 रुपये जोडी. छोटी पापलेट पण हो तेच बघते मी. हे बघा, बघत असाल इथे छोटी छोटी कॅल्शियम. हा छोटी छोटी पापलेट आहेत, ती पण तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. हे काय माकली ना? नाही मागले डिझिट बॉलर 100% नॅचरल, नो साइड इफेक्ट, नो कोलेस्ट्रॉल. बोलर बोलर वो पाकट आहे. अच्छा हे पाकट आहे. नाही तुम्ही बघत असाल कोणगावच्या या फिश मार्केटमध्ये तुम्हाला कडधान्य, जे गावठी कडधान्य आहेत ते सुद्धा उपलब्ध आहेत. हे कडवेवाल कसले? कडवेवाल हा कसे ते? 250 रुपये किलो. आणि नाही किलो नाही, मग हे माप. अच्छा एक माप भरून. हे कसं आहे? ते 200 रुपये. हे तूर आहेत, लाल तूर, ते 200 रुपये एक माप आहे. आणि कडवेवाल आहे ते 250 रुपये एक माप. 1.5 किलोचा माप आहे. 1.5 किलोचा माप आहे तो. ह्या मावशी आहेत, ह्या प्लॅस्टिकच्या बॅगा विकतात. जे आपण मच्छी मार्केटला आलो का आपण विसरलेलो असतो बहुतेक वेळा पिशव्या आणायला, तेच या मावशी आपल्याला हे विकतात. आपण या छान मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या जशा हव्यात तशा हे बघा इथे यांच्याकडे ज्यूटच्या ह्या बॅगा आहेत, पिशव्या आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. आमची मच्छी चालू आहे. सोडायच्या चांगलं मला चांगलं मला इथे सुकं खोबरं, लसूण, कांदे, गरम मसाले, परत तुम्हाला सगळ्या प्रकारचे मसाला बनवण्यासाठी तुम्हाला लाल मिरच्या सुद्धा इथे उपलब्ध आहे. हळद हे सुद्धा मसाला बनवण्याचं सगळं सामान यांच्याकडे उपलब्ध आहे. 5 किलो पाहिजे. परवडत नाही काय करणार? कसे दिले?
बघत असाल ही जाडी जाडी अशी लाल चुटूक अशी ही करंदी आहे. ही 350 रुपये किलो आहे आणि ही जी दुसरी आहे ती 250 रुपये. दांडी सुकट तुम्हाला दिसत असेल ती पण काय 250 रुपये किलो आहे. कवरू घ्यायचं 350. पावसाळ्याच्या सीझनसाठी सगळेजण ही सुकी मच्छी करून ठेवतात. तर पावसाळ्यामध्ये एवढी मच्छी मिळत नाही त्यामुळे सुकी मच्छी घेऊन ठेवली म्हणजे काय बोललो मी तुला 1 किलोचा भाव सांगितलं तुम्हाला. कोणगावचा सुक्या मच्छीचा ब्लॉग करता करता खूप थकायला झालाय कारण उन्हाळा भरपूर आहे. एप्रिलचं मिडल आहे आणि आता जरा क्षुद्र शांतीसाठी आपण हा बर्फाचा गोळा घेतलेला आहे. ट्राय करूया. मस्त आहे. कधी कधी महागड्या गोष्टींपेक्षा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊन जातात नाही का. कल्याण कोणगाव सुक मच्छी मार्केटला जाण्यासाठी आपल्याला कल्याण ईस्टला शेअर ऑटो मिळतात आणि त्या ऑटो 30 रुपये हा त्यांचा दर आहे. हे मार्केट सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असतं. तुम्ही बघत असाल कोणगावच्या या सुक्या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला आगरी कोळी स्टाईलच्या ज्या पाण्यावरच्या भाकऱ्या असतात त्या या खापरीवर म्हणजे या मातीच्या तव्यामध्ये वरती शेकतात म्हणजे भाजतात. त्यामुळे ते आणखी टेस्टी आणि छान होतात. तुम्ही बघत असाल याला खापरी म्हणतात. ती मातीची असते. एवढे लावू ह्या 170 रुपयाला एक तवा हा म्हणजे खापरी मिळते. आणखीन यांच्याकडे तुम्ही बघत असाल तांदळाच्या शेवया कुरडया ह्या सुद्धा उपलब्ध आहेत. काही वरती बघा जरा. काही तुमचं नाव सांगा ना. उर्मिला कृष्णा पाटील. उर्मिला कृष्णा पाटील आणि तुम्हाला भिवंडीवरून कालवार. कालवार भिवंडीमधलं कालवार गाव आहे. तिथून या ताई दर मंगळवारी या कोणगावच्या मच्छी मार्केटमध्ये येतात आणि मच्छी मार्केटच्या एंट्रन्सलाच बसतात. यांच्याकडे खापरी आहेत. त्या स्पेशालिटी यांच्याकडे या विकतात या खापरी. तुम्ही बघत असाल इथे कडवेवाल गावठी कडवेवाल गावठी चणे मटकी राजमा परत खुराशणी असे अनेक प्रकारचे तुम्हाला गावठी कडधान्य इथे मिळतील. तसे तांदळाच्या फेण्या कुरडया या सुद्धा या ताईंकडे आहेत. तुम्ही बघत असाल टप्पोरे टप्पोरे कडवेवाल हे बघा. हे आपल्याला श्रावणात किंवा एरवी सुद्धा आपण त्याची वालाचं बिरडं डाळिंब्याची उसळ वगैरे करण्यासाठी लोक विकत घेत असतात. पण हे गावठी प्रकारचे आहेत. लाल तूर आहे त्यांच्याकडे ते पण छान अगदी उपलब्ध आहे. गिरक दाबून येत आहे. हा मग तू 5 किलो ना. शंभरला 2 किलो. हे मामा आहेत हे विकतात. हे पांढरे कांदे लोकांना खूप आवडतात. खास करून उन्हाळ्यामध्ये हे औषध म्हणून वापरतात नाही का. हा उन्हाळी लागत नाही. इसमें बहुत फायदा है. कल्याण कोणगावचा फिश मार्केटचा म्हणजे सुक्या मच्छीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.